मी बसतो समोर. बा आरोहीची मम्मी किती बारीक झाली आहे आणि आरोहीला ना आता तिच्या मम्मी पप्पा सोबतच पाठवून देऊ आपण. जाय का बस गाडीवर. तर आरोही आहे ना आता ती हर्षदची स्कूटरच खेळत बसलेली आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आज आहे ना आम्हाला भेटायला कोण आलंय माहितीये का? हे बघा, आरोहीची मम्मी आली आहे. तुम्हाला भेटायला आलंय ना? काय आणलं मग मला? तुला आणलं ना खाली नारळ पाणी. नारळ पाणी आणलं, सफरचंद आणले. बापरे, आणि ते कुठं सोडलं एक बुट्ट बैंगन? ते घरी शाळेत गेला का? तुम्ही लयच बारीक झालो. हो ना, योग जरा जास्तच मनावर घेतला वाटतं. आणि आरोहीची आई आहे ना डेली योगा करते. हा ना, डेली करता ना? हो डेली करते. त्याच्यामुळे त्यांचं वजन लय कमी झालं. मला असं वाटतं 10 किलो वजन कमी केलं तुम्ही. नाही रे, एवढं नाही. मग हा ना आरोही, एक मिनिट आरोहीच्या बाजूला उभे राहा. लय बारीक झालं, तरी 1 मिनिट आरोहीच्या बाजूला उभे राहा. 5 किलो झालं असेल, पण एवढं नाही. 10 किलो कुठं ट्रान्सफॉर्मेशन. हे बा आरोहीची मम्मी किती बारीक झाली आहे. लय जाड होती. आरोहीची मम्मी ना पहिले खरंच जाड होती माहितीये का? आता एकदम बारीक झालेली आहे. खूप बारीक झाली जेव्हा पहिले आणि होतं कोणाला ना, आता जाणून छान घ्यायचं वाटते असेल ना तर कोर्स देऊ आपण त्याचा एक लवकरच. ना. आता छान वाटते ना. पण नाही, पहिले चांगलं वाटत होत तुम्ही. काय गा रे, काय वाटतं? नाही, आता चांगली असते. नाही ग, पहिले छान वाटत होती. पण ते जास्त जाड होतं, म्हणजे असं एकदमच. हा, आता तुम्हाला साड्या ब्लाऊज एक्सचेंज करता येईल, ड्रेस एक्सचेंज करता येईल का? म्हणून सगळं चालू आहे एक. ते माझा टेडा नीट ठेव. काय करताय? साडी घालती की? नाही रे, त्याने वाटतं हा, शिकली. शी नाही करत तो. चांगला आहे तो. बिना चड्डीचंच राहतं फक्त. बिना चड्डीचा राहतो. त्याला एक चड्डी घेऊन यायची असते ना आमच्या टेड्याला. माहिती नाही ना, आता घेऊन येईन त्याला चड्डी. बिचारायला चड्डी नाही, फक्त माझं फेवरेट टेडी घेतो बिचारा. खरंच त्याला पॅन्ट काय नसेल दिली बरं का? शर्ट दिलंय, पॅन्टच नाही दिली. शर्ट पण अफरा दिलेलं आहे, पण भारी येतो. मॅच झाला तो याला असा कॉन्ट्रास्ट मध्ये. हो, छान वाटतं. छान दिसतोय तो. त्याचा ड्रेसही छान आहे. आणि काल आहे ना मला झोपायला खूप जास्त उशीर झाला होता. 3 वाजले होते मला झोपायला. 3 नाही, 3:30. 3 वाजता तर मी समोर बोला फोन केला होता, म्हटलं कुठे आहे मग तू? मला किती वेळ झालता? तू तरी पण 4 वाजता आला होता घरी. बाप, त्याच्यामुळे मला झोपला उठायला उशीर 4:30. झाला. आता किती वाजले माहितीये का? बघा, आता 2 वाजलेले. 2 वाजता मी उठलेलो आहे. एकदम भारी झोप झाली. पण माझी झोप नसती आली ना, मग मी दुपारी झोपलो असतो. तर आता ना खूप जास्त भूक लागली. एकदा खाली जाऊ आणि पोट भरेनं जेवण करून घेऊ. आणि अमोल आणि हर्षदन या ठिकाणी मूवी पण बघताय आणि खिचडी पण खाताय. कशाला लावलाय? युट्यूबला? नेटफ्लिक्सला लावून काहीतरी. नेटफ्लिक्सचं 1 महिन्यात सबस्क्रिप्शन आहे, त्याचे पैसे वसूल करायचे. हर्षद नेटफ्लिक्स लाव, त्याच्यावर लावू काहीतरी. हा बघितलेला ना आपण, दुसरा लावू. ए मेरे को दो ना. अरे मग मजेत आहे का? तर आरोहीने ना मला लय मोठं तूप टाकून दिलेलं आहे. एवढं टाकायला लावलं होतं मी. तू सांगितलं तर परत म्हणशील कमी झालं. दिली ना. तर मस्त वेगळी खिचडी आणि तूप, मसाले भात टाईप लागतोय हा. मसाला भाजच आहे. आणि आता आहे ना हर्षदला पण सुट्ट्या लागलेल्या आहे. हर्षदची मजा आहे आता. दे. आणि तू पार्टी देणार होता ना बामट्या? काल रात्री मी म्हटलं नव्हतं का? किती उशिरा म्हणत होता रात्री 9-10 वाजता म्हणतो मी. आता जातो रसमलाई घेऊन येतो. आज घेऊन ये. आज 100%. रसमलाईच ना? रसमलाई अजून काही? रसमलाईच. बरं, किती आणू? माझ्यापुरती. हा, तुझी पुरती आणू का? तू एवढं खाशील ना? हा तेवढं खाईल बे. तर आता आहे ना आरोहीची मम्मी पप्पा पण चालले. येशूला आणायचं असतं तुम्ही, त्याच्यामुळेच लवकर जावं लागतं वाटतं तुम्हाला. किती वाजता येतो तो? 5ला. हा का? जाय का, तुला जायचं का? ते स्टेनली कुठून काढलंय? जाय, तुला जायचं का मम्मी सोबत? अगर मैं चली गई ना तो तुमको खाने को नहीं मिलेंगी. मेरे हाथ से करके खाएगी. हाँ, तू अगर हाथ से करके खाएगी तो पूरा गंदा करके छोड़ेगी. नाही, आणि असं कावर बोलते माहिती का? आम्ही चेन्नई एक्सप्रेस बघतोय, त्यात मेनम्मा बोलते असं. या परत मग. तू ठीक से खुद का खुद नहाती नहीं और तो हाथ से बनाएगी खाती. जाय, जाय निघ. जा हिला घेऊन. जाय घेऊन. जाय, जा रे. बाय. जाय का आरोही? बाय. बाय. आणि आरोहीला ना आता तिच्या मम्मी पप्पा सोबतच पाठवून देऊ आपण. जाय का बस गाडीवर. अगर मैं ए, चली सोनू. गई तो सोनू. तुम्हारा कुछ नहीं होंगी. आणि आरोहीला ना ही गाडी देऊ जायला. हे बघ ना. बाहेर घे तुला.
अरे दीदी फर्स्ट टाइम ट्राय करणार स्कूटर. तुला जमत नाही ते खेळायला. ए जमत खेळ बरं. ती इलेक्ट्रिक होती. इथं आपला संकेत दादा नवीन नवीन कपडे घालून आलेला आहे. संकेत तसा लाल लाल टमाट्यासारखा दिसतोय बघ ना, टमाट्यासारखा. ते टी शर्ट टाईट झालं. कोणत्या पायाने कोणत्या पण खाऊ. मला या पायाने जमत. मला आता जमायला लागलो. एवढं सर ते इकडं. अरे समोर अजून आहे ना. तुझ्या गाडीवर बेस. चालले मी ही गाडी घेऊन जाणार मी. मला जमायला लागली बघ. जाय ग, बस गाडीवर बस. तर आरोहीला ना आता गाडीवरच बस. तू बस रे. समोर बस, समोर मी बसतो समोर. बस बस तू छोटासा आहे. तर आरोहीच्या पप्पाच्या संत समोर आहे ना, आता मी बसलेलो आहे गाडीवर. लहानपणी नाही की इथं बसून जायचं, त्यांना दिसणारच नाही पण समोरचं. खाली वाक ना. किती पण खाली वाकलं तरी दिसणार नाही. चष्मा चष्मा तो यांनी शाहरुख खाननी घातलेला पिक्चर मधला सेम आहे. चालले का आमच्या पिक्चर मधला काढून घेतला. ते विलनचा काढून घेतला रे. येस बाय. थांबणार रे तू खेळलाय ना. तर आरोही आहे ना आता ती हर्षदची स्कूटरच खेळत बसलेली आहे. ब्रेक पण दिला. हर्षद तुला सुट्ट्या लागल्या, काहीतरी प्लॅन करायला लाव पप्पाला. त्यांना आज पप्पाला पण सुट्ट्या आहे वाटतं. हा डॉगिश भाई रात्रभर भुकतो भाई तू. अरे काय प्रॉब्लेम आहे राजा तुझा, का बरं भुकतो रे तू? ए डॉन का भुकत असतो सारखा? गेला चालल्या. कुठं जायचं फिरायला? तू प्लॅन कर पप्पा सोबत. यस. किती दिवसासाठी? 2-3 दिवसासाठी. आणि आमचा टमाटर संकेत आहे ना मस्तपैकी शूट करतोय. ए टमाटर टाईट झाला ना तो टमाटर दिसतोय. नाही, तो टमाटर सारखाच आहे. हर्षद अब मेरी बारी. मज्जा येते का? आपण ते पुण्यामध्ये नव्हती पाहिली इलेक्ट्रिकल. त्यांनी चालवली पण होती एकदा. नाही आम्हाला ती ट्रॅफिक मध्ये भेटली ती. आम्ही जाताना विचारलं त्यांना काय किती स्पीड येते काय देते. स्पीड कमी असते इलेक्ट्रिकलला. आम्ही आता याला गेलो होतो ना मैसूरला, तिथं ते झू मध्ये गेलो होतो ना, तिथं आम्ही असे इलेक्ट्रिक घेतल्या होत्या. नाही ती वेगळी रोडवरची वेगळी. ती फक्त मधल्या मध्ये राहते. ही पण तशीच होती इलेक्ट्रिक. ती पूर्ण तिला बाईक सारखी होती बघ ती. फक्त पॅन्डल होतं याच्या गिअरच्या जागी. अरे म्हणजे गिअर आपण टाकतो ना बाईकचे, त्याच जागी ते पॅन्डल होतं मारायला. दोन्ही पण होतं म्हणजे येणे पण चालते. हा मग इलेक्ट्रिक सायकल म्हण ना. इलेक्ट्रिकच बोललो ना मी. तू इलेक्ट्रिक स्कूटर बोलला. सायकल नाही ती बाईक होती सायकल होती काय मी ते वेगळंच होतं काहीतरी. बाईकला पॅन्डल कशा असतात? दे इकडं मला चालू दे ना बसरा. हर्षद चल बस झालं. संकेत आपल्याला हारण ते सोडून घ्यावं लागणार भावा. सुकले कारण ते आता फुलं वगैरे. काढून घेतले ते काकून परत लावून दिले. कधी? कालच लावले काकून ते काल का परवा. ठीक आहे, आज आणि उद्या राहू देऊ, नंतर काढून देऊ सगळं. हर्षद चल. तर आम्ही ना चेन्नई एक्सप्रेस मूवी बघतोय ना, त्याच्यात मस्तपैकी नारळ पाणी इडली आणि ते दाखवत आहे. मला लगेच नारळ पाणी पाय वाटलं, मग मस्तपैकी नारळ पाणी पितोय. आणि त्या नारळमध्ये इतकं पाणी होतं, मी ते वरतून फोडायला गेलो ना, सगळं तोंडावरच पाणी उडालं त्याचं. मी पण पिणार आहे. आणि या ठिकाणी अमोल भाऊ आणि जयराम भाऊ पण आलेले. काय झालं, तुमची आज ड्रायव्हिंग लायसन्सची टेस्ट होती ना? हो तुमचा भोपा झाला. अरे वा, अभिनंदन. आणि जयराम भाऊ टाकले टू व्हीलरला पाय का टेकायला लागले होते कोणाचे? भाऊचे. मी म्हंटल ना तिथं गेल्यावर भीती वाटते. खरं सांगा कसं होतं तिथं गेल्यावर? तिने वाटली ती हा. गाडी अशी होती त्याला ब्रेक नाही पण तिथं गेल्यावर धाकधूक होती की नाही? किती पण गाडी येऊ द्या, किती पण गाडी येऊ द्या तुम्हाला. मग तरी बी काढली ना. चांगले मी तुम्हाला तेच सांगत होतो, कारण तिथं कसं असतं माहिती का, पोलीसवाले ते असतात. आणि मेन म्हणजे आपल्याला गाडी येत असून पण आपला कॉन्फिडन्स कधी कधी लो होऊन जातो. तिथं भले भले यांचे पाय टेकते भाऊ. मग ते बघून आपल्याला वाटतं आपण पण फेल होणार आहे ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये. एवढं तर बरी आपली सेल्फ गाडी होती. तेव्हा तुमच्याकडे गाडी घ्या हा म्हणे रवी म्हणे हा म्हणे मग घ्या म्हणे लवकर पुढे घेतली रवी म्हणून मग मस्त लावला सीट बेल्ट लई मस्त हँडब्रेक ओढलं. हा मी त्यासाठी म्हटलं होतं की आपली आपली गाडी असली ना तो फायदा असतो. आणि आपल्याला माहित राहतं कशी चालवायची कशी नाही. ड्रायव्हिंग स्कूल मध्ये ना ते आरटी वाले बसतात सोबत. हा. आणि सेल्फ ड्राईव्हला बसत नाही. हा एवढा फायदा आहे. ते आपल्या गाडीत बसत नाही ते त्यांच्या गाडीत
ड्रायव्हिंग स्कूलची गाडी असली हा. मग त्या आरटीओला आपल्या बाजूला बसते. अरे आपण जाऊ दे, दोघं 5 झाले पण आता. तिघं पण झाले. अरे वा वा वा, अभिनंदन. हो, आठवले 2 मिनिटासाठी गेलो म्हणलं, याचा vlog घ्या पाहिजे होता. बरं, असं पण जाऊ द्या, आता आमच्या सगळ्या मेंबरकडे आहे ना परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स जे असणार आहे ते येणार आहे. म्हणजे आतापर्यंत लर्निंग होतं, आता परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स येणार आहे. आपल्याला अमोलचं पण करायचंय बरं का. जरा मोजले बनवायला. आज गेलो, अरे मला गेलो ह्यो. बरं आणि त्याला नाही बरं घालतो. आठवला म्हणतो, वाचला म्हणतो थोड्या. तर आरोहीला आणि मला आहे ना एक व्हिडिओ शूट करायचा होता. आता आम्ही तो व्हिडिओ शूट केलेला आहे. कसा झाला व्हिडिओ आरोही तो? एकदम सुंदर झालेला आहे. तो मी युट्यूबला पण पोस्ट करते आता. आणि आरोहीच्या इंस्टाग्राम आयडी वरती पण आहे आरोही_16. आणि आरोही मॅडमची चालू झाली आता स्वयंपाकाची तयारी. काय भाजी आज, काय स्पेशल? मसूरची डाळ, म्हणजे ग ऑरेंज डाळ. ऑरेंज डाळ. चला फर्स्ट टाइम मी आता ऑरेंज डाळ पण ट्राय करणार आहे. हे फर्स्ट टाइम नाही, बरेच वेळेस केलेली आहे आणि तू खातो पण ती डाळ. मलाच कसं आठवत नाही मग. कर केलं. आणि हर्षदचे ना इथं नवीन सोसायटी मध्ये मित्र पण झालेले. हाय दक्ष, तुझं काय नाव बाळा? मिष्टी, कियारा, वर्धन आणि हर्षद. बरे बच्चे कंपनी. संध्याकाळी काय टाक तुम्ही रोज? संध्याकाळी दुपार तुम्हाला सुट्ट्या असतील ना आता? किती दिवस सुट्टी? मला लागल्या किती दिवस? 10 दिवस. एकच दिवस तुला? आणि हर्षद तुला? आम्ही एका शाळेत आहे. 5. हा का? मला तो किती? 10. तू किती तुला दक्ष? दुसरी, तिसरी, तू दुसरी, पहिली. तुझ्या वयाचं नाही कोणी? आहे पण ते तिकडे राहतात. हा. आहे म्हणजे पण ते खेळत नाही, ते क्रिकेट खेळतात. आणि यांना सगळ्यांना आहे ना स्कूबीला भेटायचंय. तर काय करा तुम्ही, आता तुम्हाला उद्या सुट्टी आहे ना, तर मी उद्या काय करेल माहिती का, स्कूबीला खाली घेऊन येईल. तुम्हाला उद्या सुट्टी पण आहे, मग तुम्ही खाली या, मग स्कूबी सोबत खेळा आणि परत तिला वरती घेऊन येईल. ट्युशन आहे. हा संध्याकाळी या ना, संध्याकाळी अशा वेळेस. आणि सोसायटीच्या बाहेर नाही जायचं हा? आम्ही नाही जात. बस ते पहिले आता जातो, सायकल घेऊन तिकडे जातो तो. दक्ष जायचं नाही बरं सोसायटीच्या बाहेर. मज्जा येते. दातले भारी झाले रे, मज्जा येते. चांगली बच्चे कंपनी झाली तुमची आता. चांगली पार्टी आहे रे तुमची इथं. डबा पार्टी करता की नाही? अरे अरे पडला. काय धिगाणा लावलाय. ए थांब थांब, तिचं नाव विचारू आपण. काय धिगाणा घालते, बाप रे बाप. आराध्या सचिन मोरे. तर सोसायटी मधली बच्चे कंपनी एकदम स्वीट आहे माहिती का. इतका धिंगाणा घातला. मला सगळेजण नावं सांगत होते त्यांचे. त्यांच्यासोबत माझी ओळख वगैरे झालेली आहे आता. ते तर मला सगळे ओळखतेच, बट त्यांच्या नावामध्ये मला अजून पण जमली घे. 15-20 जणांची टीम आहे का टोटल? 15-20 नाही, जास्त असेल. 15-20 आहेत. 15-20 जण आहे. तारसदला आता मस्त मित्र झाले. 20 कस काय? 20 असेल. 20 कस काय? हे जर आताचे एवढे हे 7-8 जण, अजून 7-8 असतील. 7-8 जण. बाहेर 4 होते. हा. 11 आणि त्या कॉर्नरच्या घरावर मध्ये 3-4, इकडे पण 2. पण ठीक आहे, जाऊ दे. तुला कंपनी आहे, खेळायला कंपनी तर आहे या ठिकाणी. झाली का तुझी ओळख सगळ्यांसोबत? झाली आहे सगळ्या. भांडणं वगैरे करायची नाही, काय नीट खेळायचं आणि सोसायटीमध्येच खेळायचं. आउटडोर खेळ खेळायचे रे. मोबाईलला काय करायचं, एक दिवस साईडला ठेवून द्यायचं. सगळ्यांनी मस्त खेळायचं, भेळ पार्टी करायची. आम्ही लहान होतो ना, 31st आली ना, मग आम्ही कोणी मुरमुरे घेऊन यायचं, कोणी भेळचं सामान घेऊन यायचं, कोणी कांदा, कोणी टमाटे, किंवा 10,000 रुपये कॉन्ट्री करायचं आणि सगळं सामान घेऊन यायचं. आता तुम्हाला 50-50 रुपये तरी देतील ऍटलीस्ट सगळे. तुमची किती मस्त भेळ पार्टी होईल. मी ना खाली बच्चे कंपनी सोबत गप्पा मारत बसलो होतो बरं का. अरे इतके मस्त आहे माहिती का. आणि लय मोठे मेंबर आहे, एवढे धिंगाणा घालते ते. त्यांच्यात मी स्वतःला शोधत होतो. मी पण लय धिंगाणा घालायचं लहानपणी, लय त्यांचा बदमाश आवाज होतो. इतका येत होता माहिती का वरती. मी म्हटलं अरे बाहेर खेळता एवढा आवाज कसा. मग मी इथे जाऊन बघितलं, म्हणलं तू पण आहे तिच्यात. मग जास्त धिंगाणा घालायला मी पण लय गप्पा मारल्या. आणि आता लागली मला खूप जास्त भूक. आणि मम्मी आणि पप्पा आहे ना शॉपवर आहे, तर ते म्हणे तुम्ही जेवून घ्या म्हणे, कारण मयूर आज एकटाच आहे, तर आम्ही थोडंसं लेट येतो म्हणे. आरोहीने माझ्यासाठी या ठिकाणी भेंडी फ्राय पण केली आहे आणि मसूरची डाळ पण केली आहे. आज मी वेगळ्या स्टाईलची केलेली, थोडी नवीन प्रयोग केलेला आहे. तर आता आहे ना मम्मी पण आली आहे शॉपवरून. पप्पा ग खाली झोप आली का तुला? तू काय करते ग? त्याला काढा करायचा आहे. कोणाला? अमोलला? अमोलला अमोलला लय खोकला लागलाय म्हणून काढा करायचं वाटतं. पप्पा आले. पप्पा ते लेट आले होते ना, सो पप्पाचे त्यांचे या ठिकाणी जेवण झालेले. आणि आता आम्ही सगळे ना मूवी बघत बसलेलो आहे, दबंग 3. नवीन टीव्हीचा आहे ना फुल पैसा वसूल कार्यक्रम चालू आहे. आम्ही रोज नवीन नवीन मूवी बघतोय. आणि आम्ही ना नेटफ्लिक्स वरती ना सबस्क्रिप्शन पण घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळे पण खूप जास्त मजा येते. रोज नवीन नवीन मूवी बघतोय.
आता आहे ना मी डेली व्लॉग करायला लागलेलो आहे सगळ्यांच्या प्रेमापोटी. तर मला पण अशी अपेक्षा आहे की प्रत्येकाने डेली कमेंट करत चला. तुमच्या मोटिवेशनल कमेंट बघून मला सुद्धा खूप मोटिवेशन भेटत असतं. त्या कमेंट जेव्हा मी रीड करतो ना मला इतकं भारी फील होतं माहिती का. सो प्रत्येकाने कमेंट करत चला आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब पण करा. मी हक्काने सबस्क्राईब करा असं का म्हणतो माहितीये का, मला असं वाटतं की तुम्ही आपले व्हिडिओ ना असं एक आपल्या फॅमिली मेंबरचे व्हिडिओ म्हणून बघितले पाहिजे. सो हक्काने सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला, कमेंट करत चला आणि तुमच्या मित्रांपर्यंत आपले व्लॉग नक्की पोहोचत चला. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन पण घेतलंय आणि मी नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आणि मी नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आणि मी नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आणि मी आणि आम्ही ना नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आणि आम्ही ना नेटफ्लिक्सचं आहे ना सबस्क्रिप्शन